ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज। उदगीरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। 7,93,000चा प्रतिबंधित गुटखा जप्त, कारसह आरोपी ताब्यात। लातूर जिल्ह्यात अवैध गुटखा व तंबाखू विक्री विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 7,93,200 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि 4 चाकी वाहन जप्त केले। या कारवाईत एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे। पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या आदेशानुसार व अप्पर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सदानंद भुजबळ यांच्या पथकाने ही कारवाई केली। दिनांक 13 मे रोजी उदगीर तालुक्यातील दिग्रस पाटी परिसरात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून MS-12 KN 3966 क्रमांकाची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार थांबवली। वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला, गुटखा व V1 सुगंधित तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आली। चालकाने आपले नाव ओमकार नरसन नरहारे व 21 राहणार हैबतपूर तालुका उदगीर, सध्या राहणार आष्टामोड तालुका चाकूर जिल्हा लातूर असे सांगितले। पोलिसांनी गुटखा, सुगंधित तंबाखू आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार असा एकूण 7,93,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। आरोपी ओमकार नरसन नरहारे यांच्या विरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील मनोज खोसे, अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हाके आणि आनंद हल्लाडे यांनी पार पाडली। ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। लातूर प्रतिनिधी।